जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढल्यानं ज्वारी पिकावर त्याचा विपरीत परिणाम झालाय। पीक पिवळं पडून पानं करपत असल्याचं चित्र सध्या वाढू लागले आणि सगळ्यामुळे या पिकाची वाढही खुंटली आहे। परिणामी कडबा आणि धान्य उत्पादनामध्ये घट येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। यंदाच्या हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातलं तापमानामध्ये सध्या चढ-उतार होतोय। गेल्या काही दिवसांपासून तापमान हे 10 अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेलंय। कमी तापमानाचा विपरीत परिणाम हा रब्बीच्या ज्वारी पिकावर सुद्धा झालाय। यंदा चांगला पाऊस झाल्यानं ज्वारी पिकाच्या वाढीसाठी जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा सुद्धा आहे, पण वातावरणात थंडीचं प्रमाण वाढल्यानं पिकांची नीट वाढ होत नाहीये। पानं पिवळी पडून सध्या करपून जात आहेत। दाणे भरण्यावर सुद्धा या थंडीचा मोठा परिणाम झालाय। जास्त थंडीमुळे पिकांवर मावा किडीचा त्याचबरोबर चिकट्याचा सुद्धा प्रादुर्भाव होतोय। आणि याचबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे रिपोर्टर सुदर्शन चापके आता आपल्यासोबत आहेत। सुदर्शन, आपण बघतोय खरं तर राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढत चाललाय आणि या सगळ्याचा परिणाम हा पिकांवर सध्या विपरीत होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे ज्वारी पिकावर या संपूर्ण थंडीच्या कडाक्याचा परिणाम होतोय। नेमका हा परिणाम कशा पद्धतीने होतोय सविस्तर सांगा। दर्शना, राज्यभरासह म्हणजे परभणीमध्ये ही मोठ्या प्रमाणात थंडीचा परिणाम दिसून येत आहे आणि हा गेल्या काही दिवसापासून थंडीचा परिणाम आहे तो हा दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती थंडी पडते। साधारणतः हे तापमान जे आहे हा 10 डिग्री सेल्सिअसच्या खालीच आहे आणि परभणीमध्ये तर 4.1 अशी या तापमान थंडीची नोंद झालेली आहे आणि याचा एकंदरीतच फटका हा शेतीवरती बसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ज्वारीचं पीक आहे, या रब्बीच्या हंगामामध्ये ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि याचा ह्या थंडीचा परिणाम ज्वारीवरती पडत असल्यानं जी ज्वारीची पानं आहेत आणि वाढही फुटलेली आहे, ही पानं पिवळी पडलेली आहेत आणि याच्यावरती सगळ्यात महत्वाचं जे आहे रोग चिकटा आणि मावा या दोन्हीचा प्रादुर्भाव आपल्याला इथे दिसून येत आहे आणि यामुळे एकंदरीतच हे जे ज्वारीचं उत्पन्न आहे याच्यावरती मोठा परिणाम दिसून येणार आहे। कारण मागच्या 4-5 वर्षापासून एकतर दुष्काळ होता, दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं आणि आता ह्या म्हणजे थंडीमुळे हे ज्वारीचं पीक जाणार आहेत। यामुळे एकंदरीतच जे दूध उत्पादक शेतकरी आहेत आणि चाऱ्याची जी अडचण आहे ते सगळे अडचणीमध्ये येणार आहेत आणि चाऱ्याच्या जी घट आहे ही मोठ्या प्रमाणावरती यावर्षी सुद्धा दिसून येणार आहे। एकंदरीत या थंडीचा कुठेतरी सगळ्या पिकांवर आता परिणाम होताना दिसतोय। धन्यवाद सुदर्शन या सविस्तर माहितीबद्दल।